नमस्कार मित्रांनो, आज आपण डेव्हलपमेंट लेनचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. डेव्हलपमेंट लेन्थ मध्ये एल डी, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डेव्हलपमेंट लेन थिअरी तुम्ही करून घेऊ शकता. त्याच्यामुळे शिकवायची काही गरज नाही. डेव्हलपमेंट लेंथ एल डी इज इक्वल टू 0.87 एफ वाय पाय अपॉन 4 टाऊ बी डी, 4 इंटू टाऊ बी डी. तर टाऊ बी डी काय? बॉन्ड शेअर स्ट्रेस. हा, आणि पाय काय? डायमीटरचा सिम्बॉल आहे. एफ वाय तुम्हाला ऑलरेडी नोन आहे की स्टीलची स्ट्रेंथ, लक्षात. आणि इकडे बघा आता, जर ह्याच्यात काय असतं माहिती का, टाऊ बीडीची व्हॅल्यू असते शेअर स्ट्रेंथ फॉर कॉन्क्रीट, बॉन्डिंग शेअर स्ट्रेंथ फॉर कॉन्क्रीट. M15 साठी किती असते? ती 1. M20 साठी किती असते? 1.2. हा, M25 साठी 1.4, म्हणजे 0.2 वाढवत जायचं मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो, आता जर समज M30 आलं तर 1.6 येतात. आणि लक्षात ठेवा, हे सगळं टेन्शनसाठी, हे टेन्शन मेंबर आणि प्लेन बार असेल. जर डिफॉर्म्ड बार असेल तर मित्रांनो, समज त्यांनी, हे पहा, 250 mm चा म्हणजे स्माइल स्टील जर असेल, 250 न्यूटन पर एम स्क्वेअर, हा, सर प्लेन बार असतो. 250 पेक्षा जर जास्त सांगितलं, 415, 500 असं काही सांगितलं, तर त्याच्यासाठी काय करायचं मित्रांनो, हे 1.6 ने मल्टिप्लाय करायचं. M20 ला 1.2 इंटू 1.6 प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला सांगत. आणि जर कॉम्प्रेशन मध्ये असेल तर 1.25 ने मल्टिप्लाय करायचं. 1.25 ने मल्टिप्लाय करायचं. हे झालं तुमचं डेव्हलपमेंट लेनचा फॉर्म्युला. नाव सिअर फ्रेंड्स, आता आपण बघूया प्रॉब्लेम्स. काही प्रॉब्लेम जे शेअर स्ट्रेसचे राहिलेले ते मी शिकवून देईन तुम्हाला. आता बघा मित्रांनो, प्रॉब्लेम. वर्कआउट द डेव्हलपमेंट लेंथ. वर्कआउट द डेव्हलपमेंट लेंथ रिक्वायर्ड फॉर 20 mm डायमीटर. पाय दिलेला आहे 20 mm in a tension and compression for M20 concrete. M20 concrete. M20 साठी टाऊ बीडी किती आहे? 1.2 न्यूटन पर एम स्क्वेअर. 15 साठी 1 आहे, तर 20 साठी किती राहील? 1.2. हा, नंतर माइल स्टील अँड एफ 415 काय? वर्कआउट द डेव्हलपमेंट लेंथ ऑफ रिक्वायर्ड फॉर M20 mm डायमीटर इन टेन्शन अँड कॉम्प्रेशन फॉर M20 कॉन्क्रीट विथ माइल स्टील अँड एफ 415. आता माइल स्टील म्हणलं तर मित्रांनो, प्लेन बार येतो. माइल स्टील म्हणल्यास कोणचा बार येतो? प्लेन बार. तर मग डेव्हलपमेंट लेनचा फॉर्म्युला काय वापरायचा? एल डी इज इक्वल टू 0.87 एफ वाय इंटू फाय डिवायडेड बाय 4 इंटू टाऊ बीडी. इज इट राईट? 4 इंटू टाऊ बीडी ना. 4 इंटू टाऊ बीडी. नाव सेअर फ्रेंड्स, what is the value of tau BD? 1.2. तर 0.87. what is the value of fy? fy ची व्हॅल्यू किती आहे? 250 माइल स्टील साठी, 250 न्यूटन पर एम स्क्वेअर माइल स्टील साठी. आणि fy फॉर fe 415 म्हणजे 415 न्यूटन पर एम स्क्वेअर. नाउ सेअर फ्रेंड्स, what is the value of LD? What is the formula of LD? LD is equal to 0.87 Fy upon pi into upon 4 tau BD. Now, what is the value of Fy? 250. What is the value of phi? Means diameter 20 mm. Now, 4 into what is the value of tau BD for plane bar? 1.2. ही पाठ पाहिजे तुम्हाला किंवा गिवन असते. लक्षात, M15 साठी 1 पाठ करायचं, M20 साठी 0.2 वाढवायचं, M25 साठी 0.2 वाढवायचं, M30 साठी अजून 0.2 वाढवायचं. व्हॉट इज द व्हॅल्यू? 906.25, 906.25 mm. इट इज द लेंथ, दॅट्स वाय युनिट इज mm. लेंथ असल्यामुळे युनिट काय राहणार आहे मित्रांनो? mm. नंतर तुम्हाला याच्यावरून कळतं, न्यूटन पर एम स्क्वेअर, न्यूटन पर एम स्क्वेअर कॅन्सल. याचं युनिट न्यूटन पर एम स्क्वेअर, याचं युनिट न्यूटन पर एम स्क्वेअर. पायच किती mm? mm इज द आन्सर. नाव डेव्हलपमेंट लेंथ इन टेन्शन झालं बरं. फॉर माइल स्टील
माइल स्टील इन टेन्शन. हा, आता माइल स्टील इन कॉम्प्रेशन 0. माइल स्टील इन टेन्शन. हा, जागेवरच आहे. हा 0.87 एफ वाय इंटू फाय डिवायडेड बाय 4 इंटू 1.25 इंटू 1. हा, मल्टिप्लाइंग फॅक्टर काय घ्यायचं 1.25. कॉम्प्रेशन मध्ये असत तर 1.25 म्हणजे 1.25 ने इन्क्रीज करायची मित्रांनो आपल्याला लेंथ. 1.25 ने काय करायची इन्क्रीज करायची. तर मग 1.25 मल्टिप्लाइंग फॅक्टर घ्यायचं. हा, तर मग म्हणजे तुम्ही ह्याला जर 1.25 ने डिवाइड केलं तर तुमचं डायरेक्ट उत्तर येईल. कॅल्क्युलेशन काहीच करायची गरज नाही. 250 इंटू 20 डिवायडेड बाय 4 इंटू 1.25 इंटू 1.25 1.2. ह्याला जर तुम्ही डायरेक्ट डिवाइड केलं तुमचं डायरेक्ट उत्तर येईल. किती येतं फास्ट सांगा. 700 पुढे काही 725 mm. नाव हे झालं कॉम्प्रेशन मध्ये एम एस बार. कॉम्प्रेशन मध्ये एम एस झालं. नंतर आता लेंथ ऑफ डी लक्ष द्या. एल डी हा 0.87 एफ वाय इंटू फाय डिवायडेड बाय 4 टाऊ बीडी. आता टेन्शन मध्ये आपल्याला टाऊ बीडी टेन्शन मध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो. हा प्लेन बार साठी झालं. हे दोन्ही पण प्लेन बार साठी झालं. प्लेन बार एम एस म्हणजे प्लेन बार असतंय. प्लेन बार. आता डिफॉर्म्ड बार साठी काय करावं लागेल तुम्हाला 0.87 एफ वाय 415 इंटू फाय किती आहे 20 डिवायडेड बाय 4 इंटू 1.6 इंटू 1. म्हणजे 60% वाढवावं लागतं. म्हणजे 1.6 घ्यायचं. किती घ्यायचं 60% वाढवावं लागतं म्हणजे किती घ्यायचं 1.6. तर हे किती येईल मित्रांनो. टेन्शन फॉर डिफॉर्म्ड सांगा फास्ट. किती येईल हे किती येईल 940.24 एम एम. 940.24 एम एम. क्रॉस चेक करा और उत्तर क्रॉस. नंतर डेव्हलपमेंट लेंथ आता फोर्थ 0.87 इंटू एफ वाय इंटू फाय डिवायडेड बाय 4 इंटू टाऊ बीडी. आता बघा मित्रांनो इथं फक्त 1.25 ने डिवाइड केलं तर कॉम्प्रेशन मध्ये उत्तर येऊ जातं. हा 0.87 इंटू 415 इंटू 20 डिवायडेड बाय 4 इंटू 1.25 इंटू 1.6 इंटू 1.2. किती येतं हे उत्तर 752.19 एम एम. हे कशात झालं कॉम्प्रेशन मध्ये. कॉम्प्रेशन फॉर डिफॉर्म्ड वन. हे झालं तुमचं पहिलं प्रॉब्लेम. इझी प्रॉब्लेम आहे IMP नीट लक्षात द्या. स्क्रीनशॉट मारू शकता तुम्ही. नाव नेक्स्ट पूर्ण एक PDF तयार करू आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम मित्रांनो बघा. कॅल्क्युलेट द डेव्हलपमेंट लेंथ ऑफ 20 mm डायमीटर. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द डेव्हलपमेंट लेंथ ऑफ 20 mm डायमीटर बार. डायमीटर किती आहे 20 mm. इन टेन्शन अँड कॉम्प्रेशन ऍज्युम M20. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. M20 म्हणजे M20 FCK लिहायची गरज नाही त्याला. FE 500 म्हणजे FY किती तुमच्याकडे 500 न्यूटन पर mm स्क्वेअर. नाव सिअर फ्रेंड्स यूज टाऊ बीडी इज इक्वल टू 1.2 दिलेलं आहे आणि M20 साठी तेच वापरतो आपण. आता काय करायचं मित्रांनो नीट लक्ष द्या. नाव गिवन डाटा प्लेन बार साठी तुम्हाला माहिती किती आहे आपल्याला पण 500 साठी पाहिजे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डेव्हलप्ड लेंथ 0.87 एफ वाय इंटू आय डिवायडेड बाय 4 इंटू टाऊ बीडी. सिअर फ्रेंड्स 0.87 एफ वाय किती आहे 500 डायमीटर किती आहे 20 डिवायडेड बाय 4 इंटू
टाऊ बीडी किती आहे? टाऊ बीडी 1.6 इंटू 1.2 टेन्शन मध्ये. कशात? टेन्शन मध्ये. किती येतं मित्रांनो हे उत्तर? पटकन सांगा. 1132 पॉइंट किती एम एम. नंतर आता कॉम्प्रेशन मध्ये काहीच नाही करायचं, याला 1.525 ने डिवाइड करायचं. हा, एल डी 0.87 इंटू एफ वाय इंटू फाय डिवायडेड बाय 4 इंटू टाऊ बीडी. तर 0.87 इंटू एफ वाय किती आहे? 500 इंटू डायमीटर किती आहे? 20 डिवायडेड बाय 4 इंटू टाऊ बीडी किती आहे? 1.25 इंटू 1.6 इंटू 1.2 किती येतं? किती? नाही, डॅश नाही लिहिलं तरी चालतं, लिहिलं तरी चालतं. इथं डॅश दिलेलं आहे, काय काय पुस्तकात दिलं नाही दिलं तर चालतं व्हॅल्यूला. कॉम्प्रेशन किती? 906.25. कॉम्प्रेशन मध्ये तुम्हाला डॅश लिहायचं तर लिहू शकता, नाही लिहिलं तरी काही बिघडत नाही. हा, इथं तर आपण डायरेक्ट फॉर्म्युलाच टाकला. हा, आता बघा किती आलं हे? 906.25. हा, आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम, calculate the development length of a bar of 16 mm diameter in tension. Given data, 16 mm diameter in tension and compression. The grade steel is Fe 415 म्हणजे आपलं Fe 500 म्हणजे Fy is equal to 500 न्यूटन पर mm स्क्वेअर. द बॉन्ड स्ट्रेस दिलेली आहे टाऊ बीडी 1.2. जर कॉन्क्रीटचा ग्रेड दिलेला नाही तर बॉन्ड स्ट्रेस डायरेक्ट देते. हा, तर इकडे बघा मित्रांनो, म्हणजे M20 येते. इकडे बघा, आता काय करायचं? लेंथ ऑफ डेव्हलप्ड लेंथ इज इक्वल टू 0.87 एफ वाय इंटू फाय डिवायडेड बाय 4 इंटू टाऊ बीडी. तर मित्रांनो इकडे लक्ष द्या आता. 4 इंटू टाऊ बीडी जरा खाली लिहित जा. 0.87 एफ वाय इंटू फाय डिवायडेड बाय 4 इंटू टाऊ बीडी. आता बघा मित्रांनो, 0.87 हा, एफ वाय किती आहे? 500. एफ वाय किती आहे? 500. फाय किती आहे? फाय 16 डिवायडेड बाय 4 इंटू टाऊ बीडी किती आहे? 1.2 किती येतं? सॉरी, इकडे बघा. आता हे आपल्याला काय करावं लागेल? इथं 1.6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कारण काय? 1.2 इंटू 4 इंटू 1.6. कारण की Fe 500 आपल्याला डिफॉर्म्ड बार घ्या समजावं लागेल. किती येतं हे उत्तर? 906.25 mm. नंतर बघा मित्रांनो, एल डी. आता हे झालं टेन्शन मध्ये. टेन्शन कॉम्प्रेशन मध्ये फक्त 1.25 ने डिवाइड करायचं. 4 टाऊ डॅश बीडी. तर 0.87 इंटू 500 इंटू 16 डिवायडेड बाय 4 इंटू 4 इंटू 1.25 इंटू 1.2 इंटू 1.6. किती येतं हे? 725 mm. नेक्स्ट प्रॉब्लेम. Next problem. Determine the development length of 16 mm diameter. Given data. हा, फाय दिलेलं आहे 16 mm. 16 mm. फाय किती दिलेलं आहे? 16 mm. नंतर Fe 415 म्हणजे Fy किती दिलेलं आहे? 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. If the design bond stress
इज 1.4 MPa. टाऊ बीडी दिलेलं आहे 1.4 न्यूटन पर mm स्क्वेअर फॉर प्लेन बार इन टेन्शन. हा, तर इकडे बघा मित्रांनो, टाऊ बीडी आपलं सॉरी लेंथ, डेव्हलपमेंट लेंथ इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला 0.87 Fy इंटू फाय डिवायडेड बाय 4 इंटू टाऊ बीडी टेन्शन मध्ये. तर 0.87 इंटू Fy किती आहे 415 इंटू फाय किती आहे 16 डिवायडेड बाय 4 इंटू टाऊ बीडी किती आहे 1.4. याला 1.6 ने मल्टिप्लाय करायचं कारण डिफॉर्मड बार आहे. किती येतं याचं उत्तर? असं 600 644.mm. नंतर एलडी फॉर कॉम्प्रेशन 0.87 Fy फाय अपॉन 4 इंटू टाऊ बीडी. तुम्ही फॉर्म्युल्याची अशी लिस्ट बनवा व्यवस्थित. बाकी एवढं काही अवघड नाही या चॅप्टर सब्जेक्ट मध्ये. फक्त फॉर्म्युले नीट पाठ करा. 0.87 सगळे फॉर्म्युले सारखेच वाटते. 415 16 भागिले 4 इंटू 1.25 इंटू 1.4 इंटू 1.6 किती येतं हे 1.25 डिवाइड प्लस 587 mm. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. जर स्क्रीनशॉट मारून घ्या. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. हा, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम मित्रांनो. बघा, कॅल्क्युलेट द डेव्हलपमेंट लेंथ फॉर स्टील इन टेन्शन अँड कॉम्प्रेशन इफ द डायमीटर ऑफ द बार इज 16 mm. गिवन डाटा सिंपल सारखेच प्रॉब्लेम आहे. डायमीटर ऑफ बार इज 16 mm. यूज Fe 415 म्हणजे Fy इज इक्वल टू 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. बॉन्ड स्ट्रेस दिलेली 1.2 MPa 1.2 न्यूटन पर mm स्क्वेअर प्लेन साठी. आता बघा मित्रांनो, डेव्हलपमेंट टेन्शन मध्ये कॉम्प्रेशन मध्ये दोघांना काढायची. एलडी इज इक्वल टू 0.87 Fy इंटू फाय डिवायडेड बाय 4 इंटू टाऊ बीडी. तर 0.87 Fy किती आहे 415. नंतर फाय किती आहे 16 डिवायडेड बाय 4 इंटू 1.6 इंटू 1.2. 1.6 कशासाठी घेतो मित्रांनो, जर 250च्या पेक्षा जास्त काही पण आलं माइल्ड स्टील पेक्षा 250 पेक्षा तर डिफॉर्म्ड बार असतंय त्याच्यासाठी 1.6 ने मल्टिप्लाय करायचं. किती येतं 752.1 mm. नंतर हे झालं टेन्शन मध्ये. आता कॉम्प्रेशन मध्ये काय करायचं मित्रांनो, एल टी इज इक्वल टू 0.87 Fy इंटू फाय डिवायडेड बाय 4 टाऊ डॅश बीडी. 0.87 इंटू 415 इंटू 16 भागिले 4 इंटू 1.25 चं मल्टिप्लाइंग फॅक्टर घ्यायचं 1.6 1.2 किती येतं हे किती येतं 601.75 आहे. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम मित्रांनो. कॅल्क्युलेट द डेव्हलप्ड लेंथ ऑफ द बार 16 mm. बघा मित्रांनो 16 mm डायमीटर आहे. गिवन डाटा इन कॉम्प्रेशन द ग्रेड Fe 500 म्हणजे Fy इज इक्वल टू 500. फक्त कॉम्प्रेशन मध्ये काढायचं आहे आपल्याला 500 न्यूटन पर एम स्क्वेअर. अँड डिझाईन बॉन्ड स्ट्रेस टाऊ बीडी 1.2 न्यूटन पर एम स्क्वेअर प्लेन बार साठी असते ही. तर टाऊ आपलं हे एल डी इज इक्वल टू 0.87 Fy इंटू फाय डिवायडेड बाय
4 इंटू टाऊ डॅश बीडी. बघा मित्रांनो 0.87 इंटू एफ वाय किती आहे 500, डायमीटर किती आहे 16 डिवायडेड बाय 4. हे पहा आता हे डिफॉर्म्ड बार आहे म्हणून 1.6 हा आणि कॉम्प्रेशन आहे म्हणून 1.25 इंटू 1.2 किती येतं बघा मित्रांनो किती 725 एम एम. 725 एम एम बरोबर आहे. लक्ष द्या. फाइंड द लेंथ लॅप लेंथ फाइंड लॅप लेंथ ऑफ 20 mm diameter bar in tension and compression. Assume M20 and Fe 400 grade of steel. Fe 500. बघा मित्रांनो गिवन डाटा लॅप लेंथ म्हणल्यास काय करायचं नीट लक्ष द्या. हा लॅप लेंथ डायमीटर किती दिलेलं आहे 20 mm डायमीटर. डायमीटर किती दिलेलं आहे 20 mm इन टेन्शन अँड कॉम्प्रेशन. हा M20 ग्रेड म्हणजे या टाऊ बीडी किती घेताल 1.4 न्यूटन पर एम स्क्वेअर. बरोबर आहे ना. M15 साठी का 1.2 घेतात 1.2 1.2 घेतात किती घेतात 1.2 तर 1.2 हा 1.2. बघा मित्रांनो लॅप लेंथ काय असती लॅप लेंथ इज अ ओव्हरलॅपिंग डिस्टन्स बिटवीन द टू स्टील रेनफोर्समेंट बार्स. हा म्हणजे एकावर एक बार जर ओव्हरलॅप होत असेल तो जो डिस्टन्स आहे तो काय म्हणजे असतो लॅप लेंथ. लॅप लेंथ मग आपल्याला लॅप लेंथ काढायची तर लॅप लेंथ साठी आपला तोच फॉर्म्युला वापरायचा डेव्हलपमेंट लेंथचा एल डी इज इक्वल टू 0.87 एफ वाय इंटू फाय डिवायडेड बाय 4 इंटू टाऊ बीडी और 30 डायमीटर टेन्शन मध्ये ह्या दोन्ही पैकी एक फॉर्म्युला वापरू शकता. हा टेन्शन हा टेन्शन मध्ये बेंडिंग साठी हा तर बेंडिंग साठी हा फॉर्म्युला वापरू शकता. जे दोघांपैकी उत्तर मोठं आलं ते आपल्याला घ्यावं लागतं. आलं लक्षात. तर बघा मित्रांनो आता याच्यात कोणतं येतं मोठं येतं बघा 0.87 एफ वाय किती आहे आपले 500. हा एफ वाय म्हणजे एफ 500 आणि फाय किती आहे 20 डिवायडेड बाय 4 इंटू डिफॉर्म्ड बार आहे म्हणजे 1.6 इंटू 1.2 किती येतं हे 1132.81 और 30 इंटू 20 म्हणजे 600. आता याच्यात कोणतं घेताल 1132.81 म्हणजेच 1135 घेतलं काय आणि 1140 घेतलं काय आलं लक्षात. हा नंतर आता हे झालं टेन्शन मध्ये हा टेन्शन मध्ये आणि बेंडिंग मध्ये झालं डायरेक्ट स्ट्रेस मध्ये एक तर 2 LD डायरेक्ट लोडिंग मध्ये 2 LD और 2 इंटू 1135 घेतलंय आपण याला 1135 किती येतं मित्रांनो 2270 mm और 30 डायमीटर इथं 600 येणार म्हणजे ग्रेटर कोणचं आहे 2270 लक्षात. नंतर आता कॉम्प्रेशन मध्ये 0.87 एफ वाय डायमीटर 4 इंटू टाऊ डॅश बीडी 0.87 इंटू 500 डिवायडेड बाय इंटू 20 डिवायडेड बाय 4 इंटू 1.25 इंटू 1.6 इंटू 1.2 किती येतं मित्रांनो हे 900 906.25 mm और 24 डायमीटर. आता 24 इंटू डायमीटर किती मित्रांनो 20 480 mm. हा तर मोठं कोणचं आहे 906.25. हा म्हणजे मग आपले जे टिक केलेत मी ते आपले ओरिजिनल व्हॅल्यू राहतात. हा डेव्हलप्ड लेंथ किती घेतात 1135 किंवा 1132 हे 2270 हे बेंडिंग मध्ये हे डायरेक्ट स्ट्रेस मध्ये आणि कॉम्प्रेशन मध्ये किती 906.25 म्हणजे 900 किंवा 910 mm. लक्षात हे झालं तुमचं
आन्सर लॅप लेंथ दिलेला असल्यावेळेस. हे झाले तुमचे डेव्हलप्ड लेनचे पूर्ण प्रॉब्लेम. धन्यवाद. आलं लक्षात?